घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र जनवार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा। पंढरपूर शहरातील उपनगरामध्ये खड्डे जे रस्त्यावर पडलेले आहेत का खड्ड्यात रस्त्यावर खड्डे आहेत हे पंढरपूर शहरवासियांना अजून काही लक्षात आलं नाही। गेल्या 8 दिवसापूर्वी आम्ही पंढरपूर नगर परिषदेला मुख्याधिकाऱ्यांनी या ठिकाणी एक निवेदन दिलं होतं की बाबा ह्या खड्डे पडलेल्यामुळे पंढरपूर शहरकरांना हा त्रास या ठिकाणी सहन करावा लागतो, त्यामुळे मणक्याचे त्रास या ठिकाणी चालू झालेले आहेत। आणि सगळ्यात मोठा विषय म्हणजे धुळीचं साम्राज्य पंढरपूरमध्ये जे झाले त्यामुळे व्हायरल इन्फेक्शनमुळे दवाखाने गच्च भरलेले आहेत। पंढरपूरकरांना हा त्रास त्याचा सहन या ठिकाणी करावा लागतोय। आणि त्यातली त्यात सगळ्यात मोठी शोकांतिका आहे आपल्या भोसले चौकापासून कॉलेज चौकापर्यंत जो रोड पेंडिंग पडलेला आहे त्याच्यामुळे धूळ एवढी पंढरपूर शहरात झालेली आहे। लहान विद्यार्थी जे आज आपले भाऊ बंधू जे आहेत ते कॉलेजला येता जाता इतका त्रास ते आपल्या मुलींना लहान मुलांना या ठिकाणी सहन करावा लागतोय। पण नगरपालिकेला मात्र ह्याच्यातून काही यामध्ये कळत नाही। नगरपालिकेला आमच्या पंढरपूर शहरांची काही क्यू येत नाही। मग आम्हाला असं ऐकण्यात आलं की पंढरपूर नगरपालिकेकडे पैसेच नाहीयेत की हे रस्ते नीट करायला निधी नाहीये, म्हणून आज हे लोकशाहीच्या मार्गाने पंढरपूर शहरातील जे आमचे गोरगरीब नागरिक या ठिकाणी आहेत ह्या नागरिकांकडनं आम्ही भीक मागून 5-10 रुपये गोळा करून ह्यो जो निधी आमच्यापाशी ही जी भीक आमच्यापाशी जमलेली आहे ही भीक आम्ही माननीय मुख्याधिकाऱ्यांना देणार आहे। ती भीक यांनी यामध्ये आमचे रस्ते नीट करण्यामध्ये त्यांनी ही भीक आमची खर्च करावी, कारण त्याचा त्रास आम्हाला होतोय। येत नसेल पण आम्हाला आमच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे। त्यामुळं ही जी भीक आम्ही गोळा करून तुम्हाला दिलेली आहे निदान ही भीक बघून तरी तुमचे डोळे उघडतील एवढीच अपेक्षा आम्ही पंढरपूर शहरवासी तुमच्याकडे ठेवू। आणि ह्याच्यानंतर जरी रस्ते 8-10 दिवसात जर झाले नाहीत तर याच्याही पेक्षा अनोखं वेगळं आंदोलन आम्ही नगरपालिकेपुढे केल्याशिवाय राहणार नाही।